केली कोटीवरी केली कोटीवरी नाही देखील पंढरी नाही देखील पंढरी नाही देखील पंढरी जळो त्याचे जाले पण त्याचे झाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण नदीची समचरण नदीची समचरण योगयाग अनंत केले योगयाग अनंत केले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले लोकाचे जाले पण लोकाचे झाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण नदीची समचरण नदीची समचरण तुका म्हणे विठ्ठल पायी विठ्ठल पायी तुका म्हणे विठ्ठल पायी म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पायी अनंत तीर्थे घडली पायी घडली पायी अनंत तीर्थे घडली पायी जळो त्याचे जाले पण जळो त्याचे झाले पण जळो त्याचे जाले पण जळो त्याचे झाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 324व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. तिसरा दिवस आहे काय अभंग? तिसरा. तीर्थे केली कोटीवरी नाही देखील कोठ्यावरी जरी तुम्ही तीर्थ केले गडे तर पंढरपूर नाही पाहिलं तर काही अर्थ नाही तर काय काही उपयोग नाही असं म्हणायचे कोणाला? नव्हे नव्हे त्याच्या जिंदगीला आग लाव जळो जळो नाम आग लाव ज्याले पण नाम जीवन जगायलाय अशी जिंदगी करायला जिंदगी जगायलाय त्या जिंदगीला आग लागो न देखेची समचरण न देखेची भगवान परमात्मा पांडुरंग त्याचे समपाय विटेवर उभे असा हा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे आणि तो पाहत नाही एखादा माणूस कोट्यावरी तीर्थ करतो देवाचे पाय पाहत नाही का उपयोग आहे हो असं कोणाला म्हणायचंय? जगद्गुरु तुकोबांना म्हणायचंय. असं हे पंढरी महात्मे म्हणायचे. कारण भगवान परमात्म्याने विटेवर पावले समती साधे साजिरी आणि समपाय आणि विटेवर उभे भगवंताचे आणि पांडुरंग परमात्मा हा विठू कैवल्याचा गाभा विठू कशाचा गाभा कैवल्याचा गाभा असा विठू आणि पंढरपुरात उभा आहे आणि तुम्ही त्याचे पावलं पाहत नाही. कोट्यावरी रिकामी तीर्थकरी चिंता बोंबलत काही उपयोग नाही त्यांच्या जिंदगीला त्या जिंदगीला आग लागो असे कोण म्हणून लागले? मग असं जर म्हणले तुकोबार आहे तर आपण त्यांच्यावर पूर्व पक्ष करू शकतो किंवा आम्ही तर दर महिन्याला भगवंताचे पाय पाहतो तुम्ही नाही म्हणाले. मग आता जे पाहत नाही त्यांनाही म्हणणं आहे ना. जे भगवंताचे पावलं पाहत नाही त्यांना बोलणं आहे होई नाही. जे महिन्याला वारीला जाते बिचारी कोणी आषाढी कार्तिकला जाते तुम्ही पाय पाहत नाहीत का? पाया पडली नाहीत पाया मस्त ठेवी अहो इथं तर पाया असा हात लावून त्याचे पाय कमी झाले उघडून गेले असं असं सिद्ध होते नाही ना भाऊ
आता दर महिन्याला बघायची या पाया पडतात पावलं. बरेच लोक महिना वारीला जाऊन पाया पडत नाहीत हा, करतात नाही म्हणतात आपलं खरंच बघितलं खरं. तेच खरं. वारी तीच होती हो. वारी पायावर पडावं असं नाही. भगवंताच्या दरबारात नाही मी सुद्धा महाराजांच्या मोठ्या वारीला वारी कुठं तिकडं गायल्याचं कीर्तन व्हायला डोसक्यावर 10 वाजता कवा वारीला लागू कवा कीर्तन करू पुन्हा तिथून येऊन इकडं कीर्तन करायचं. मग मी काय करतो डबल बोलत नाही. चंद्रभागेला जाणे येऊ मी जातो पाय धुणे कुंडलीकराच्या दरबारात येऊन कुंडलीकरायला पाया पडायचं. कुंडलीकरायचा आपण म्हणायचा उठा कुंडलीकरायला प्रदक्षिणा करायची टी व्ही लावूनच बारीक नाही बारीक मोठ्या वारीला लय असते बाबा. तिथून पुन्हा मग वरी यायचं. वरी यायला रावळासमोर नामदेवरायच्या पायरीशी नामदेवरायच्या पायरीला डोकं ठेवायचं नामदेवरायच्या पाया पडायचं. तिथून पांडुरंगाला म्हणायचं वारीला आलतो बघ नाही वारी झाली. चौका मेळ्याच्या पाया पडायचं आणि मंदिराला चौकून बाहेरून प्रदक्षिण एक आमची वारी झाली. विलाज नाही बरोबर आहे. तुमच्या मग काम आहे ज्याच्या मग काम नाही ते मठात गप्पा मारीत बसतात. नाही गप्पा मारण्यापेक्षा मग पायात पडलेलं बरं ना. पण तिथे गप्पा मारण्यापेक्षा खरं पाया पडण्यापेक्षा कीर्तन ऐकावं. तुम्ही शहाणे आतला त्या वारीचा आणि बारीचा नादच लावायचा नाही. चांगल्या महात्म्याचं कीर्तन ऐकायचं ते फालदाराचं नाही ऐकायचं. चांगल्याचं कीर्तन ऐकायला जायचं आणि तिथला विधी एवढा आहे पाया पडण्याला विशेष काही महत्व नाही. हे लौकिकातलं हे सगळं. पण ते महत्व कशाला आहे कीर्तनातून विठू कळला पाहिजे. विठूचं दर्शन कीर्तनातूनच होत आहे. पायावर डोकं ठेवून दर्शन कधीच होणार नाही. दर्शन होईल तर कथा कीर्तन श्रवण आणि तिथला मुख्य विधी कथा आहे. मुख्य विधी काय चंद्रभागे स्नान विधी हरिकथा समाधान चित्ता पंढरीशी घडे लागते त्याही मृत्यू. तुम्ही बघा अभंगवातामणीकडे तुळजाय पतीत अर्धपाता दुराचार्या मोक्ष सुखाती वस्ती भोळी बाळमूर्ती पांडुरंग केला न 6 तीर्थ उपवास. बरं काय कथेविना दोष साधन होते. उपाशी राहायचं नाही. तीर्थ उपवास धरला आम नुसऱ्या साधना आघोळी साधना करत बसतीची लोक काहीच कर कथेविना दोष साधन ते. तिथं कथा ऐकणं हेच खरं साधन आहे. बाकीचं साधन सांगितलं नाही तुकाराम महाराजांनी. बघा ते माहेरी सरज बरं काय ते जाणा सिंधळी काळी माते काळी पाहावी ते है ना. माहेरी सरज ती जाणा सिंधळी काय बोलले तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये. हो म्हणून त्याच्या पायावर मस्त ठेवावं आणि हे त्याच्या हाताला लावून 2-2 दर्शन करते तू माणसं उगच येण्यासारखं. आज सकाळ सुपारी म्हणजे अज्ञानाचं काम आहे महाराज. घेण्याचं कामच नाही. एवढं असं येडे दोष हा कथा कीर्तन तिथं भजन कीर्तन हे महत्वाचं सगळं सोडून द्यायचं आणि तू काही गोष्टी करतात हे नाही. त्याचं कारण एक आहे समचरण न देखेची ज्याले पंढळ जे भगवंताचे पाय पाहत नाही त्याच्या जिंदगीला आग असं महाराजाला म्हणायचं. पण इतर शाब्दी वृत्तीच्या अर्थानं भागणार शक्तिवृत्तीचा अर्थ काय कामात आहे इथं लक्षणावृत्ती लावावी लागेल ना. जळो त्याचे ज्यालेपण नदिकेची समचरण लक्षणावृत्ती लावावी लागते. इथं शक्तिवृत्ती काय कामाची बघा पुढे काय म्हणायचे ते योग याग अनंत केले नाही समचरण देखील जळो त्याचे ज्यालेपण. योग केला याग केला आणि अनंत बरं काय अनंत केले अनंत थोडे नाही केले तरी पण समचरण जर नाही देखील म्हणजे त्याचे पाय सोपे ते तर यज्ञ करायचे नाही. बरं काय भाऊ योग अभ्यास करायचा नाही काही कुठाने करायचे नाही. फक्त जायचे पंढरपूरला जायचे पाय बघायचे. बघितले का तुझे पाय बघितले संपला आता काम. असा शक्तिवृत्तीच्या अर्थात कसं बघायचं. एवढे निश्चित पाय पाहिले त्या मूर्तीचे की काम असं नाही. असं नाही. जरा अर्थानं लक्षणात आपण कालपर्यंत जो विचार केला त्या चरणाचा बरं काय तर ते शक्तिवृत्तीचाच केला. लक्षणावृत्तीचा अर्थ मात्र आपण केला नाही. पण तसं नाही. आधी समजून घ्या पंढरी कोणती कळलं. भीमातील कोणतं आणि वीट ती पायाखाली वीट कोणती. नामदेवरांनी एक अभंग केला मुद्दाम. इतके नामदेवराय अनन्य होते तरी ज्ञानी होते की नाही बघा.
अनन्य भक्ती त्यांचा एक ते स्पेशलिस्ट आहे. म्हणजे अनन्य भक्ती त्यांच्याकडे होती याचा अर्थ ज्ञान नव्हतं असं मात्र म्हणायचं सोयच नाही, असं म्हणायचं नाही. फक्त अनन्य भक्तीची स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडे, कळलं का. पण ज्ञानही होतं त्यांच्याकडं. कोणाकडं? वैराग्य होतं. प्रत्येकाकडे हे गुण संतांकडे असतातच, फक्त न्यूनज्ञानिका. ज्ञानोबाला ज्ञानात अग्रेसर, तुकाराम महाराज वैराग्यात अग्रेसर, नामदेवराय भक्तीत अग्रेसर असं म्हणता येईल. नाथ महाराज शांतीत अग्रेसर, म्हणजे शांतीच होती नाथ महाराजाकडं. म्हणजे भक्ती वैराग्य ज्ञान नव्हतं का नाथांकडं? असं नाही. आता ऐका, ते म्हणले काय, शांती भीमा तेरी भक्ती पंढरपुरी, प्रेम विटीवरी देखी, देखी लागे माय, देखी लागे माय, देखी लागे माय पंढरी. पंढरपुरात पाहिला. पंढरी कोणती? शांती भीमा तेरी. तर काही केस आहे, शांती भीमा तेरी भक्ती पंढरपुरी आणि प्रेम विटेवरी देखी, आणि देखी लागे माय तीन आहे, देखी लागे माय, देखी लागे माय पंढरी. नामा रूपातीत नित्य सदोदित आणि जेथे विरे चित्त योगी यांचे, देखी लागे माय, देखी लागे माय, देखी लागे माय पंढरी. बरोबर आहे नाही भाऊ? कसं दोरी ना जवळी त्रिपुटी वेगळा आणि केशव भेटला ना मावणे. हे विठ्ठल आहे बा, हे विठ्ठल आहे. लक्षात आलं की नाही आता तुम्हाला? आता इथं लागलं राऊत महाराजांच्या, आणि मग हे सगळं झालं. मग आता मी सकाळ दुसरी यायच्या इकडं ते सकाळ माझे सकाळची पास आहे. ड्रायव्हर साहेब तुमचे भाऊ साहेब मायापर्यंत बंद येते म्हणले ना का येते मागे लक्ष्मी याला म्हणजे दोन द्यायचे भास्कर पांढरा घेता इकडून सोकवणे आहे इकडून याचा भास्कर पांढरा. मग ते त्याची मंडळी हे ते सारे काही एक दर्शन सकाळ एक दर्शन बस हाऊस उडी आणून आले. काय हे कळावं तुम्हाला? हे बघा हे माझा घुसा काय दुरी ना जवळी ना नाय दोन्ही बी दोन्ही बी नाय बरं. दुरी ना जवळी त्रिपुटी वेगळा आणि केशव भेटला नामामध्ये. नामदेवराला केशव भेटला बाबा. कसा भेटला? ठीक लांब आहे का? लांब नाही. जवळ आहे का? जवळही नाही. याचा अर्थ लावा जवळ बी नाही लांबही नाही असा हा केशव नामदेवरायला भेटला. पण ते कोणतं? शांती रूपी चंद्रभागा होती होई नाही भाऊ. कोणती? शांती. हा जरी गेली तरी शांती राहत नाही. काय उपयोग काढून नाही गेले तुम्ही ह्या नजाराचाच काढवले. हे धामणवाडा धामण तिथं गेले तिथं सोयाबीन दिसू लागल्या. शांती भीमा तीर आहे का धामणवाडा भीमा तीर आहे? धामणवाडा तीर म्हणावं लागेल किंवा त्या भीमा तीर कसं म्हणता येईल? संसारिक माणसाचं डोक्यातलं जातं महाराज. महाराज कुठं गेलं संसारिक माणसाचं डोक्यातलं जातात. मग उपयोग नाही. दर्शन झालंच नाही. किती पाय आपटी मध्ये काय झालं त्याचा काय फायदा होईल तुम्हाला? उपयोग नाही महाराज. शांती भीमा तीर. बरं शांती भीमा तीर बर काय मावी पाटील महिन्याची वार करीत ना महिन्याची वार करीत या पण असं शांती रूपी भीमा तीर आहे आणि भक्ती हे पंढरपूर आहे. विठ्ठल त्याच्यात कशात आहे? भक्तीत. आता याचा जर खरा विचार केला तर आणखी 2-4 दिवस सांगता येईल महाराज. शांती जीवनामध्ये महत्वाची. शांती तर परिपक्व अवस्था आहे. शांती ही परिपक्व अवस्था आहे. तुम्ही बघा श्रेय ही ज्ञान अभ्यासास ज्ञानात ध्यान विशेषते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांतीनंतर. काय म्हणले कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताना? अर्जुना श्रेय ही ज्ञान अभ्यासास म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान महत्वाचं. बरं काय? ज्ञानात त्याच्याहून ध्यान विशेषी ध्यानात कर्मफल त्यागस ध्यानाहून कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे आणि त्यागास शांतीनंतर त्यागापेक्षा शांती
नंतर श्रेष्ठ आहे असं देवाला टप्पे सांगितले देवा. लक्षात आलं? बघा, अभ्यासाहुनी गहन, पार्था मग ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विषय. काय हा? ध्याना कर्म फल त्याग नाही. मागले राहिले ध्यानात कर्म फल त्याग, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ते पुढचे 3 तुकडे आलीच झाले. हे मागचं तुकडं राहिलं नीट काढ. हा, शांती परती नाही सुद्धा ते तर आहे की हो. इथं आमची विचारली मग कर्मफल त्याग. हा मग कर्मफल त्याग हा ध्यानापासून सांगू. हा, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. ते पुढचं सांगायले तुम्ही, इथं मागं सांगा म्हणजे कळतंय. हा, बरं काय नापास झाले, मार्क नाही सोडले. हे नाही भाऊ, कोणतं चांगलं आहे कोणतं बघा बरं. कसं आहे आता सांगा. ह्या काय श्रेय ज्ञान अभ्यास श्रेष्ठ आहे. आणि काय श्रेष्ठ आहे? अभ्यास श्रेष्ठ. अभ्यास इतका श्रेष्ठ आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तो का. सगळं अभ्यासानं तुम्हाला प्राप्त होत असतो. बरोबर आहे? बघा, ते तर असं म्हणले तुकाराम महाराज, तर ओले मूळ भेदी खडकाचे अंग आणि अभ्यासाची सांग कार्याची. काय महाराज, हे झाडाचं मूळ वरलं सुईवणी नसते, सुईवून ना दोऱ्या, पण ते तितक्या अभ्यासामध्ये ते घुसते खडकात. घुसते की नाही? असं घुसत खडकातच छिद्र पाडते, त्याच्या खाली निघते. बरं, एवढं आपले मंदिर बांधलेले पक्के असते, पिपळवरी उगवाला शिरलत मदत हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि तेवढं पक्का असलेलं बांधकाम ते फाटून आपली मुळी मोठी मदत करतो. ते कशानं करते? ते अभ्यासाने. ओले मूळ भेदी खडकाची अंग आणि अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. बरोबर आहे? दोरा चिरा कापे पडीला काखेनी, अभ्यासी शेवणी विस होय. आपण मोठं बघत होतो, त्या बगाडाला शिळा असायच्या, शिळा, आणि इकडे सौंदर्य. दोरीला खाल्ल्या सौंदर्य म्हणतात ना, वरला नाडा, खाल्ला सौंदर्य. ते सौंदर्य शिळ घासायचा, घासून घासून असे छिद्र पडले. काय ना, आता दोरी आहे, हे दगड आहे, तरी पण दोरी चिरा कापे पडीला कासे. अभ्यासाने हळूहळू हळू रोज रोज प्रॅक्टिस करून 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 गारच पाडते दगडाला. पाडते की नाही? अभ्यास केल्यावर शेवणी विष होय. विष पचविता येते, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाढ जोडे, एकी वाघ ब्रह्म ठोकळे. अभ्यास त्याच्यात पुढचे मग म्हणले होय. एका गती अंतराळे वा व्याघ्र सर्प नाही, अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली. या अभ्यासाने नाही भाऊ. चांगदेवानं वाघन सर्पण हातात नागाचा चाबूक वाघावर बसला होता. लय देव झाला नव्हता. ते चांगदेव का देव झालता का? काय देव झाला नव्हता. चेतनाला चालवायलाय, वश केले त्यानं. हे वशीकरण आहे, एक सिद्धी आहे वशीकरण करण्याची. कळलं का? अरे वाचले गोकर महाराज वशीकरण सिद्धी होती. सर्प धरीत होते, ते ठाम आणि थांबत होते. अंगावर खेळत कधीच चावलं नाही. दात कशाला तसा दात पाळे नाही कधी ते नाही. दात का पाळे सर्पाचे? दात पाळून नव्हते. बिनदाता दातावर होत ते. दातावर असं होते. महाराजाला चालत नव्हतं. महाराजांना अंगावर कोणाच्या सोडलं तरी चालत नव्हतं. त्याला काय म्हणते? ते वशीकरण. हातात ते प्रांजळ केलं होतं त्यांनी. चांगदेवानाही प्रांजळ केलं होतं. ते व्याघ्र सर्प प्रांजळ केले की हे अभ्यासाचा जोर आहे. अभ्यासाचा जोर आहे. हा ज्ञानोबा आहे, हे देव होते. जडालाही सरविलं, त्याला चेतनाला सरविलं, तर आपण जडाला सरविलं. सरबाई म्हणजे की भिंतार झाला. वाघाला कोणी सरविलं, भितरीला चालवायला आवड आहे, तेही चलवून दाखवलं. कोणी? करतो आकडतो अन्यथा करतो. माझी शक्तिमान ज्ञानेश्वर महाराज. हे चांगले आपल्या योगाच्या बाळांना अभ्यासाच्या तेव्हा व्याघ्र सर्प प्रांजळ केले, सोपे केले. प्रांजळ म्हणजे सोपे. कळलं का? असा प्रकारे हे अभ्यासानं काहीही होतं. म्हणून असाध्य ते साध्य तुकाराम महाराज म्हणले ना, असाध्य ते साध्य करिता इतकुस वीस काय इंद्रिय आज इतकं द्यायचं, उद्या इतकं, उद्या जास्त, उद्या असं वाढवा.
तुम्ही काय नाही लिटर दारू इतकं पिलं पदवीदार काय रोग आहे? करते नाही प्रयत्न पण हा? प्रयत्न करते महाराजांना सांगितलं नाही ना हा? की हरी पडे ओली ओली खात खात वाढ जमत आहे हो नाही हो. म्हशीचं पारडू मोठं झालं तरी उचली ते हो पण लहानपणापासून ते- बचपनापासून ते पारडू म्हणजे वगारू वासरू उचलून देतोच ना आपण जशीच प्रॅक्टिस राहू द्या कवर बी उचलत हम्म, फक्त प्रॅक्टिस रोजची राहू द्या हम्म. उचलून न्यायचं टॅप व्हायचं उचलून न्यायचं टॅप व्हायचं कळलं हे कशाचा जोर आहे अभ्यास अभ्यास झाला की काही होते तुकारामाला म्हणले ना अहो तुका म्हणे कैसा बैसण्याची ठाव काय आणि ज्यांनी जठरी वाव बाळक असे 3 किलोचं लेकरू जन्मते माईच्या पोटात आपल्या माणसाच्या माईच्या पोटात हो. म्हशीचं वगारू तर 10 किलो 15 किलो असेल बाबा का नाही 10-12 किलो. 10-12 किलो 15 किलोचं वगारू हो. तेवढं वगारू म्हशीचं 15 किलोचं एका एक पोटात टाका बरं ती वाचते का बघू मरत आहे. हा मोठं झालेलं वगारू दुसऱ्या म्हशीच्या पोटात टाकायचं मरत. ऑपरेशन करून डॉक्टरला म्हणा एवढं माझा कोंब आळायचं तिला पोट त्याचं माझा कोंब असं तर काही जात नाही एवढं नाही. म्हणजे पोट फाडून माझा कोंबा बसत नाही. बसते का बघू आणि बसलो तरी ती वाचते का बघू बसवील वाचत नाही आणि ते अभ्यासानं हो, लहान. एवढंसं होतं हम्म, सुकळं जमत होतं हम्म. तेवढं होत होत मोठं 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 15 किलोचं झालं हो. 15 किलोचं झालं तरी तिला काय रोग आला काहीच नाही. काय म्हणून म्हणले अरे बाबा हे काय की कसं बसवलं रे या अभ्यासानं वाढलं या अभ्यासानं काही होते कोण म्हणले हम्म. मग- म्हणजे श्रेयोही ज्ञान अभ्यासात हम्म. ज्ञान बरं काय अभ्यास श्रेष्ठ आहे बरं काय पण अभ्यासावर निघन पार्थामग ज्ञान हम्म. अभ्यासाहून काय श्रेष्ठ आहे ज्ञान. ज्ञान ज्ञान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे कसं काय श्रेष्ठ आहे ज्ञान. ध्यान श्रेष्ठ आहे ध्यान हम्म. आणि त्याच्याहूनही श्रेष्ठ काय आहे कर्मफल त्याग हम्म. काय कर्मफल त्याग नाही भाऊ हो. तुम्ही जे जे कर्म करता त्या कर्माचा त्याग झाला पाहिजे हा आणि त्या त्यागालाच महत्व आहे कर्म त्यागालाच महत्व आहे म्हणून तर कर्मफल त्याग केला कर्मफल त्याग कर्मनिवाधिकार असते मा फले शोकतात त्याला कर्मफल त्याग मा कर्मफल ही तुर्माते समस्त कर्म म्हणजे बघा ते सांख्य वाचा ते दुसरा अध्याय वाचा म्हणजे लक्षात येतो हा हे टाकून द्या आणि हे टाकून देऊन कर्म म्हणजे फल टाकून देऊन कर्म तुम्ही करा त्याला निष्काम कर्मयोगी बन अर्जुनाला देव सांगू लागले आणि मग याचा परिपक्व अवस्था काय असेल शांती मग तिथं काम क्रोध येण्याचं कामच नाही काम संपलाय की भाऊ काय संपलाय तिथं काम केलं. कुठं काम आहे आता उदाहरणार्थ आपण एखादं काम करायचो ते काम करता करता दुसऱ्या नावाला विदूष करून टाकू ते कार्य आपल्याला त्या कार्याबद्दल त्या फलाची अपेक्षाच नव्हती ना मग अपेक्षा नसल्यावर राग काय येईल काय मोडलं तर मोडलं काय आपल्याला नाही घ्यायचं त्याचं ते चित्ताला बाधा होत चित्त स्थिर राहते त्या मागे. लक्षात आलं म्हणजे कर्म करताय पण निष्काम बुद्धीने करत नाही हे मी करायला असं बी नाही अर्जुनला सांगितलं अर्जुन लगे नाही भाऊ कर्म करीत असताना करायचं पण ते त्याचं जर सिद्धीला गेलं त्याबद्दल जास्त आनंद मानायचा आणि जर काही ते मनात अडकलं काही व्यत्यय आला तर त्याच्याबद्दलचा खेद मानायचा आणि हे असे कोण वागतात ज्ञाते वागतात ज्ञाते ब्राह्मण शेवी जाणत हा हे असं जाणतात ते ब्राह्मण असतात असे जाणतात ते कोण सुखी संतोषा न यावे हा दुःखी विषादा न भजावे हो आणि लाभा लाभ न धरावे मना माझे बस वा कळलं हो लिंबुण्या लावल्या आणि पुन्हा 2-4 वर्ष लावल्या आणि काय याच्यात परिणाम भावच आहे ना टाकल्या मोडून बरोबर आहे खेळ मानायचा जमतंय बघा आणि एक जण द्रांक्ष लावली त्याला म्हणतात आता द्रांक्ष लावायला महाराज
लय खर्च करावा लागते नाही का ते लोकांना ते काही जाया करणं वावलं ना सांगितलं दूध घाला लय कुठं नाही हो रांग लावायला जबर शेतकरीला लय बेजार आवडा ते त्या रांग मला माहिती आहे ना लय बेजार आणि इतकं करून एका वर्षातच त्यानं बोलले काय म्हणला त्याच्यात काही पडच ना म्हणला त्याच्यात मजूर एक ताजेवारी व्यापारी आपल्याला काही ओळख मी म्हणून टाकणार पण जे ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणजे कळला का वामनाचा बोलगा नाही मांडलो इतकी हे आता हे आपण बघितले हा इतके दिवस तुम्हाला बॉम्ब राहिलो ब्राह्मण कोणला म्हणते ते नीट समजून घ्या आताचे बी हे गुण पहिले जाते म्हणून आपले बाई तो ब्राह्मण आणि मग ब्राह्मण अशी त्याला काही वाटतच नाही आणि हे खरा बरं काय हे आनंद आहे अशी शांती त्या शांतीला म्हणतात ब्रह्मशांती कोणती शांती उमटती ठसे तर ब्रह्मशांती अंगी बसे तुकाराम महाराजांनी त्या शांतीचं नाव काय ठेवले ब्रह्मशांती ब्रह्मशांती नाव ठेवले बरं अभंग आता ना ते अभंग आहे उमटती ठसे तर ब्रह्मशांती अंगी हा ही ब्रह्मशांती तशी राजेश शांती तामस शांती आणि सात्विक शांती आणि चौथ्या नंबरची ब्रह्मशांती लक्षात आलं की नाही हा चौथ्या नंबरची ब्रह्मशांती नाही भाऊ ती काही कुठे मिळणारी नाही सोपी नाही 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 ती बाजारात मिळत नाही आणि तशी ही रजोगुणातली शांती तर कोणाकडे बी तयारच बऱ्याच लोकांपाशी म्हणा बऱ्याच लोकांपाशी आणि त्यातली त्या धनगर लोकांपाशी काय असते जास्त हा? मेंढ्याचाराचे असतात होय हो खरंच मार मी एखाद्या धनगराला मारलो मारलं ते वापस नाही बोल ठापडा खांद्यावर त्याला धनगराला मी हो तो नाही वापस बोल त्याला वाटलं थोडे यावं लागतं इथं कसं आपण काय म्हणा काहीच म्हणलं नाही मला कसं की वाटलं तुम्हाला मी काही म्हणलं नाही पण मला पक्क माहित होतं हे राजेश शांती ते पुन्हा यायचं या वर्षात चारायला आणि मी नसल्या पुन्हा सोडून दिवस मला चारणार चार येतं मला एक वरावर झोपड झापड पडता घरला आल्या देते ते ही कोणती शांती नाही ना रजोगुण बरेच आणि मला तर वाटतंय 50% माणसं तर रजोगुणाची शांती थांबून असते सगळे व्यवहारिक तेवढी शांती असते आहे की नाही शांत गपशीप असते काय म्हणत नाही तर दुसरी तामस शांती आहे मैनमुखीचा पोहळा भाव अंतरचा गेला मैनमुखीचा मैन कसा असतो नाही तुका म्हणे आईचे मायेचे मैंद आणि त्यापाशी गोविंद नाही नाही बरोबर आहे किंवा सवचोर मैत्रीचा जवण पवे ते तांग सामान्य भय अंगण शिवे तव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर म्हणते बरोबर आहे ना सवचोर मैत्री तांग संग राहणारा चोट्टा सवचोर सवचोर म्हणजे कळला काय नाही भाऊ संघ संघ असताना असते पण काटाच काढायचा लक्षात आला का लई तामस कडू संघ राहते घडून मुडून सगळं राहते आणि कधीतरी दागा राहिल्याशिवाय राहतच नाही त्याला म्हणते मग त्यांनी दृष्टांत दिला दोस्ताने हा तुम्ही आम्ही का लोक येतो तुम्ही कवर जंगल लागू कोणा चाकू काढ 2 लाख रुपये काढ त्याचं खुशीत होता ज्ञानेश्वर सवचोर मैत्रीच सांग पण जवळ पवे ते दान जंगल आलं नाही का जवळचे गोड बोलायले पुन्हा चाकू काढून तो पोट फाडायचा तयारीत आहे ते 5 लाख रुपये वीज करण्यावर आणि करते की नाही सवचोर मैत्रीचा ते सगळं राहणारे चोर असे असतात बरं काय ह्याला सवचोर जवण पवेते दान सामान्य भले अंगण शिवे तप म्हणून लक्षात ठेवा ही शांती तमोगुणाची कोणतीही तमोगुणाची शांतता आहे ही कामाची नाही रजोगुणाची शांती तर कामाची नाही दोन्ही शांत्या कामाच्या नाही सत्वगुणाची चांगली कशी चांगली सांगतो तुम्हाला काय करावं हे माणूस सत्व आहे त्याचा राग यायलाय पण त्याला मारणं बरोबर नाही आपण परमार्थिक माणूस पुन्हा पोलीस स्टेशनला कारवाई त्याचा अर्ज आपला अर्ज ते मरून जाईल आपण जेलमध्ये जाऊ काय उपयोग हातभर धुळा काढलाय काढू दे लक्षात आलं का बोललेलं मी बोलले लक्षात आलं का बरं का पडला हे शिका हातभर धुळा काढलाय काढू दे हातभर धुळ्याचं काय काय भाग्याचा होणार आहे का होते पण त्याला आपण मारलं
ती त्याच्या हाताने आपण गेलो किंवा आपल्या हाताने ती मेला, दोघांपैकी एक मारणार आणि एकाला जेलमध्ये त्याला कळत नाही, ज्ञान नाही. आपल्याला कळतंय, भजन पूजन करणारे माणसं का त्याचा राग करायचा नाही, ती घेऊन घ्यायचं, शांत राहायचं. ही कोणती शांती? सात्विक शांती. ज्ञानानं त्याला घोटलं, त्याला विवेक होता त्याच्याकडे. काय होता? विवेक. आणि विवेकी माणसं तिथं अतिक्रमण होत येतच नाही ते इतभर धुण्यासाठी खून होत नाहीत का? किती माणसं मारलेली दाखवू तुम्हाला हे हातभर धुण्यासाठी. ते मेलं जीवांशी, हे बसलं जेलमध्ये जाऊन, तिथं निघाला असतं गुंठावर रान, त्याच्यासाठी 2-4 एकर आहे खरं का? असे नाहीत का माणसं? आहेत ना माणसं. काय ऐकाय विवेक काय कळत ना. बरं काय ही सात्विक शांती नाही भाऊ. विवेकानं घोटलं नाही एक तर काय होईल, त्याला मारल्यामुळं ते जेलमध्ये जाईल, आपण जेलमध्ये ही गोष्ट, आणि पुन्हा पुढच्या जन्मात तो वैर तो काय मिळेल त्याचा आपण झाले, आपण वैरी झालो. बरोबर आहे. असं वैर तो नको त्याचा काय त्याला कळत नाही. जाऊ द्या. असा विचार करून विवेकानं आणि त्या क्रोधाला घोटणं, ही कोणती शांती? सात्विक आहे. विचार करावा माणसानं आणि विचार करून वागावं. संघ काय येणार आहे? त्याच्या संघ येणार नाही, त्याला कळणं झाले, त्याला त्याच्या येणार नाही ना आपल्या येणार नाही संघ. हो, पण त्याला कळणार ना लोकांचं अतिक्रमण करू नये म्हणून ते करायले धुंदीत बिचारी एडपट, एकदी जाणार आहे मरून. पण आपण तसेच का मग? आणि त्याच्यात मग आपल्यात काय फरक? ते काहीच नाही, रायवळ आहे ते समोर कसं आहे, रायवळ आहे, पार देव नाही, त्याला कळत नाही, अज्ञानी आहे. आणि आपण पोती पुराण वाचणारे, सांगणारे, ऐकणारे माणसं आहे. मग आपण त्याच्या नादाला लागायचं का? नाही लागायचं. आपण शांतपणानं राहायचं, काही म्हणायचं नाही, असं गपचिप करायचं. ती शांती कोणती झाली? सात्विक शांती. पण इतक्यानं शांती ब्रह्मशांती ठरली असं मात्र नाही. ब्रह्मशांती तर याच्याहून ओरिजिनल. हा तिथं तर असं सांगितलं, आपलीच बर काय तरी टेके व्यभिचारा, आपलीच दारा, व्यभिचारा तरी क्रोधाचा थारा अंतरी नाही. अंतरी नाही. वा वा हे ब्रह्मशांती. ही कोणती शांती आहे? महाराज गौतमाला सुद्धा ब्रह्मशांती जिंकता आली नाही जिंकता आली. पूर्वार्ध काय होईचे आपलीच दारा, जरी टेके व्यभिचारा तरी क्रोधाचा थारा अंतरी नाही. बघा ज्ञानेश्वरी, आपलेच पुत्र काहीतरी असे त्याच्या दोन आपले आपले तर धन तस्करी नेता. काय महाराज, आता तुम्ही समजून घ्या थोडं. गौतम ऋषी ज्यावेळेस लग्न झाला हिल्लीच, थोडक्यात कथा आहे, तुम्हाला रामायणाची कथा माहिती. आणि लग्न झालं अहिल्याबरोबर. आता ब्रह्मदेवाची ती पुतळी सुंदर अशा प्रकारची निर्माण केली आहे. अहिल्या सुंदर होती आणि तिला स्वयंवर तिथं मानलं. त्या स्वयंवरात असा पण ठेवला की पृथ्वीला प्रदक्षिणा करून जो पहिल्याने येईल लवकर 1 नंबरला, त्याला मी गोळी मार असं जाहीर केलं. बरं काय हे केस आहे, असं जाहिरात लावली, पोस्टर लावले. मग काय राजे महाराजे कोणी म्हणा, कोणी ऋषी मुनी. आता लग्नाला कोणी येणार होत नाही, आले सगळे. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, देव सुद्धा आले. आता ज्याच्याकडे वाहन आहेत ते आपली आपली वाहनं लावले आणि सांगितलं होतं 1, 2, 3 म्हणलं की सुटले पाहिजे, रेस कॉस. मग सगळ्या देवाचे वाहन उभे झाले. इंद्र ऐरावत घेऊन आला, त्याचा हत्ती ऐरावत. ज्याचं त्याचं वाहन, यमाचं वाहन कोणते नाही भाऊ, वा यमराज आले तो हनगट घेऊन. सूर्याचं वाहन कोणतं? फक्त आता परवानगी 1, 2, 3 म्हणलं सुटले भाई. आईला तुम्हाला घेऊन पृथ्वीला प्रदक्षिणा करायची नाही. सगळ्यात वाहन सुटले. जोरात महाराज 1, 2, 3 म्हणलं की जे तुम्हाला सुटला. मग आता शर्यतीमध्ये जनावरांची भीड नाही. त्या हातीला अंकुश मारला बाबा यानं, कोणी इंद्रानं. चिरचिरा करीत पळायला लागलं जनावर. तेवढा मोठा हत्ती. हात आयरा होते महाराज. पळून 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 सगळ्याच्या पहिल्या नंबरला आला. कोण? इंद्र.
ऐरावत आता हे आला, पण ते तिकडे गेल्यावर शास्त्र आहे आणि शास्त्रानुसार गौतमानं ते केलं. बरं, ते काय झालं, गाय येणातली होती, गाय येणातली आणि भाऊ गाय अर्धा वासराचं मुंडकं निघाव, म्हणजे वासराचं मुंडकं बरं काही केस आहे बाहेर निघाव आणि गाय येणातलेले असावं. तेवढ्यात आंघोळ करून तिला एक येडा घालायचा. एक येडा घातला की एक पृथ्वी प्रदक्षिणा झाली, 2 येडे घातले की 2 झाल्या, 3 घातले की 3 होते का बघा. करता येते काय आवड आहे का? आधी तयारीतच राहायचं काय येणातली काहीच राहील ना जवळ आता. हा जवळ आमच्या आश्रमात येईल की गेल झाली हे वेळ म्हणलं होतं काढा कपडे दिवस म्हणून झालं काय नाहीतर असं मुंडकं निघालं, 2 पायाचे मुंडकं, इतकं मुंडकं बाहेर आलं त्याचं पूर्ण निसतं. तेवढ्यात जायचं, पटकून आंघोळ करून येऊन प्रदक्षिणा एक पृथ्वी प्रदक्षिणा घडतो. एवढं पुण्य बरं का बरं मामा तुमच्या होतंय काय? गाय स्वतःची बाई स्वतःची पाहिजे होत आहे होय, केल्या होते. गौतमाने केलं नेमकं त्याच्याकडे पळत सुटलेली, इकडे गाय येणारली, ह्यानं लगेच आंघोळ केली, एक प्रदक्षिणा केली. ब्रह्मदेवाला सांगितलं बघा शास्त्र, मी पृथ्वी प्रदक्षिणा पहिली केली या, लग्न लावाय काही अडचण नाही. ब्रह्मदेवाने शास्त्राचा शास्त्र आहे, लगेच लग्न देऊन टाकली. तिने घातली मारच्या गौतमा आला की इंद्र धाव धाव सगळ्या मागून कोणाचा टोणगा कोणाचा आपापल्यापर्यंत यायला का, पण पहिला नंबर कोणाचा आहे? सगळे म्हणले इंद्रानं जिंकला, पण इंद्रानं जिंकले अहिल्या, इंद्रानं जिंकले अहिल्या. इंद्राला वाटलं मी जिंक, तर ते हे गाठ मारून बसलं हे ऋषी. इंद्र हायराव खाली उतरला, ब्रह्मदेवा माझा नंबर लाग अहिल्या. ते म्हणले तुमच्या अगोदर गौतमाचा कसा कुठे गेले बामण, कुठं बामण पळाय गेलं हे गाव प्रदक्षिणा केली आहे ना, गडबड करू नका, शांत. कसा मी लग्न लावलं काही अन्याय नाही लावलं, हे शास्त्र वाटलं. गाय येणार ठेवली, द्विमुखी गायीला प्रदक्षिणा, द्विमुखी 2 तोंड, माईचं तोंड इकडं वासरा तोंड तिकडं. द्विमुखी गायीला प्रदक्षिणा केल्यावर पृथ्वीचं पुण्य मिळते, पृथ्वी प्रदक्षिणेचं. हे शास्त्रात मान्य, कोणाला मान्य करा, इथं कायदा इंद्र गपची बसला, पण मनात खुश मी कवा तरी ह्या बाईचा उपभोग घेणार. म्हणजे त्या गौतमानं मला करायची बायको ती हे नाही, मी हिला भ्रष्ट करणार, तिचा उपभोग मी घेणार. डोसक्याच करा कोणाच्या? इंद्र म्हणजे राजकारणी आहे, ती काय शहाणा आहे का काय? तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांना नापास केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणले झाला इंद्र तरी तो आम्हा काय नशोर तो बाहेर घुलला असे. इंद्र जरी असला म्हणले आमच्या मोठा ते देवाचा राजा, काय व्हावं आम्हाला? नश्वर ऐश्वर्यात भुललाय, आम्ही तसे आहोत का? नाही, इंद्रापेक्षा भारी येतात. कोण म्हणते? ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग आहे. खरं राजकारणी ते नश्वर काय इंद्र सुख हे बहु असो व्हायचे, भोग इंद्र सुखा सारिके ते भोगींद ते जवासे पुण्य देशो. पुण्य संपली बस आपण इंद्राला मुंगळा व्हावं लागते, खाली यावं लागते की नाही? होय बात आव काय चांगलं आहे की मग काही चांगलं नाही असा विचार केला. पण महाराज इंद्र म्हणजे इंद्र राजकारणी, त्यानं डाव ठरला लक्षात. अहिल्यासंग लग्न विधीनं करून ब्रह्मदेवानं ब्रह्मविवाह करून आणि ती पोरगी दिली आणि गौतमासंग नांदायला गेली. बघत बघत तिला एक पोरग बी शतानंद नावाचं झालं, एक पोरग झालं. पण असं सूर्यग्रहण आलं, कळव का? सूर्यग्रहण आलं की मग सूर्यग्रहणाच्या पूर्वी एक आंघोळ, ग्रहणाच्या अगोदर एक असते बरं काही ना हिकच आहे. पुन्हा त्याच्यात होम हवन तपश्चर्या मंत्र तंत्र पुरस्करण आणि पुन्हा ग्रहण सुटल्यावर मग हे गंगारात गेले, नवरा बायको गंगारात गेले, तिथंच पहिले आंघोळ केली, तिथंच आपले मंत्र तंत्र पुरस्करण महात्मा गौतम शास्त्रकर्ते बिचारे आणि सगळं विधिविधान. पुन्हा ग्रहण सुटलं, पुन्हा दुसरी आंघोळ केली आणि दुसरी आंघोळ केली, आणखीन देवपूजा राहिली होती. दुसरी आंघोळ झाली शुद्ध देवपूजा आहे ना, पुन्हा देवपूजा करायची पूर्व अनेक म्हणते त्याला ते का. मग आलेल्या सांगितलं जाय घरला, पुढे आंघोळ तुझी झाली, स्वयंपाक करून ठेव, आता उपवास सोडू.
तुले गण सुटलाय तर जेवायला अडचण नाही. ती आईला गेली. मला तेवढी संधी साधली इंद्रानं आणि तेच रूप धारण केलं. कोणाचं? गौतम. बरोबर फिट गौतम म्हणलं. आणि गौतम बनून बरं काय दुपारच्या वेळेतच म्हणायला मला काम संसार झाला आणि तेवढं ती दे. तेवढी मला दिवस पतिव्रतेला हे दिवस जात नाही. नवऱ्याला इच्छा झाल्यावर पुन्हा नाही म्हणायचं. आता तिला विचारायला धर्मशास्त्र काय आता हे गरम सुटलं सर जेवण करायचं पण हे असं म्हणाले डबल आंघोळ करतो काय असं काही वाटलं आणि त्याच्याबरोबर रममान झालं. आणि मग शेवटी काम पूर्ण होत आल्यावर त्या रती सुखात तिनं ओळखलं. म्हणजे कशावर ओळखलं आता ते त्याची त्याला माहिती. पण तिनं ओळखलं आणि शेवटी म्हणली तू गौतम नाहीस. कोण आहेस सांग. मला फसविलंच माझा नवरा नाही. मग म्हणला मी इंद्र आहे. तेव्हापासून लग्नापासून मी तुला करणार होतो त्यानं ऋषी नसला होता. ती म्हणजे जाय मेल्या करता ना नवरा येईल असा तुला शापून जाळून टाक. काय त्यांना असं म्हणायची. तेवढ्यात ते म्हणायला आलता आणि तू जाय तू एवढं करणार होतो. ती पहिलं फसविलंय दुसऱ्या वेशात आला हे लक्षात नाही आलं. फक्त ती जाय म्हणली म्हणजे त्याचा अर्थ संमतीनं झाले. असं डोसक्यात बसलंय कोणाच्या? गौतम महाराज. ते दरवाजालाच होते आणि दरवाजा उघड न नेणं पडणं. महाराजाला तर राग चढलाच होता. ते क्रोध चढला. त्याची तळपायाच्या मस्तकाला एवढी तपश्चर्या करणारा महात्मा काय तुझ्या अंगाला सहस्त्र छिद्र पडते सहस्त्र भगे पडते अंगात फू गळून जाईल. तू हे स्वर्गाचं पद भ्रष्ट होऊन शाप देऊन कोणला? इंद्र. पळालं ते पण शाप खाल्ला. आणि ते महाराजाचा तप आहे ते आणि तपाचा शाप लागणार होता त्याचा. आणि हिला पुन्हा मला सांग ब्रह्मदेवाच्या कुळात जन्म तुला डाग लावला. मला कळालं नाही. ते तुमच्या रूपात आला. मी त्याच्या संग नाही रमले तुमच्याच संग रमले. का? रूप तुमचं होतं. रूप तुमचं असल्यामुळं तुमच्या मी जाय कशी म्हणली गेलं पॉइंटला परता जाय माझ्या नवरा येईल आता तू याचं काम झाला असं असं तसं नाही हो. मला मागून लक्षात आलं की हे कोणीतरी दुसरं आहे म्हणून आणि म्हणून मी म्हणले मेल्या जाय असं म्हणले. तू सहमत होतीस असं तिथे लक्षात बसलो. तू शिळा होऊन पडशील दगड होशील. तिला शाप दगड होण्याचा दिला आणि त्याला भगे पडतील तू पू गळल असा शाप झाला. त्याला भगे पडले इंद्रा पडली भगे नाही ते शिपक ते म्हणायचं भगे पडले इंद्राला भस्म झाला. ते भगे पडली नाही काय इंद्रा पडली भगे चंद्र झाला का नारळ चुकला झाला ते प्रमाण नाही बरं. शिपक प्रमाण आहे. कधी तोंडाची एवढी येत नाही. विषयाची संगती नास अशी पावली निश्चित भगे पडली इंद्रा अंगात मासूर त्याला छिद्र पडले पोगळायला लागला आणि ही शिळा होऊन तिथं पडली. तू रामायणात खाईच की आणि मग अहिल्या शिळा राघवे मुक्त केली आहे की नाही काय बरं. हा मग सांगा बरं एवढे गौतम महाराज आहेत त्यांनाही ब्रह्मशांती टिकविता आली नाही जमलं महाराज. तिथं क्रोधाची उर्मी उठली आणि त्याला जाळून टाकलं बायकोला सीड केलं आणि आपण वनवासाला गेलं. मग तपास गेला ब्रह्मगिरी तपास जाऊया म्हणा कुठाला म्हणतात हे ठिकाणा संसार ते बोरगजेल म्हणतात ते खरंय पण बायकोचा त्याग झाला. बायको माझ्या सीड झाली किती काय मग त्याला आश्रम सोडला. आपला जंगलात तपश्चर्या वेळा महाराज पण पुन्हा त्याला विचारायला चुकलं म्हणजे चुकलं. मला क्रोधानं केलं क्रोधानं मला जिंकलं. क्रोधाच्या ताब्यात मी गेलो चुकलं म्हणजे काय मी जे करतोय त्यानं तेच केलं तर दुसरं काय केलं. एवढा राग करायची काय गरज. बघा विचार कमीत कमी मला वाटते राग झाल्याच्या नंतर तरी विचार असल्यावरती माणूस सुधरतोय हो. पण हे महात्मा स्वतः हे काय म्हणले काय तरी काय तुला उचलून येतं. एकदा त्यानं व्रती घेतली मी कर्म करतो तेच केलं तर काय मी राग केला नसता तर तिचंही वाटोळ झालं नसतं आणि ह्याला भोकाळ पडले नसते. बेकार केलं मी. पश्चाताप झाला मला.
ते क्रोधावर कातवला. कोण? गोप. क्रोधावर रागात आला. क्रोधासारखा वैरी जर यजमानाला असेल तर त्या तपाला आग लागली. मग हे तप सगळं आज खाल्लं कोणी? त्या दोघांचं वाटोळ झालं. काय नाही जीवनात कमी होईल असं वाटलं ना महाराजांना. कारण काय, महाराज ज्ञाता होता तो, ज्ञाता होता आणि म्हणून राग राग गेला नाही. पण तितक्या पुरती उर्मी आलीच की, आणि तेवढी उर्मी जरी आली तर ब्रह्मशांती अंगी वसे म्हणता येत नाही. तो म्हणत ती ठसे तर ब्रह्मशांती अंगी वसे असं म्हणता येत नाही. नाही भाऊ, कळलं? आपलं शांती भीमा तीर चाललंय. आपली पंढरपूरची भीमायनी. हा बर का, हे कसं आहे कोणतं भीमा तीर? शांती भीमा तीर आहे. आणि त्या शांती भीमा तीराच्या काठावर आंघोळ करायला बर का. आणि मग पुन्हा पांडुरंगाचं दर्शन, पुन्हा पंढरपूर भक्तीतलं महाराज तेव्हा ते. आणि म्हणून जिंदगीला आग लागो. त्याचा पुढे विचार करू याच्या आणि चिंतन आज संपला. सगळी थोडं टाइम